महाराष्ट्रातील प्रत्येकाने, मग तो खेड्यापाड्यातील असणारा प्रत्येक जण असेल, यांनी तो पाहिला पाहिजे। बाळासाहेबांचं स्वप्न, बाळासाहेबांचं असणारं स्वप्न काय होतं? का इथल्या असणाऱ्या गरीबाला प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, प्रत्येक गरीबाला घर मिळावं ही भूमिका असली पाहिजे। आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसनाच्या सारख्या योजना या कार्यान्वित झाल्या पाहिजेत, ही भूमिका बाळासाहेबांची त्यावेळच्या काळात होती। खऱ्या अर्थाने देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये बीडीडी चाईचा असणारा प्रकल्प, जिथल्या असणाऱ्या मराठी कुटुंबांना याच ठिकाणी 550 स्क्वेअर फीटचं घर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात केलं गेलं। परंतु तुमच्या बरोबर असणारी काही मंडळी, तुमच्या व्यासपीठावरती तुमच्या खांद्याला खांदा लावून चालणारे प्रत्येक जण की त्यांनी कशा पद्धतीने पत्राचाळ असेल किंवा असे अनेक प्रकल्प की जे लाल फितीमध्ये अडकवून ठेवलेत, या सर्वांना जर तुम्हाला आम्हाला सर्वांना धडा शिकवायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एक दूरदृष्टी असणारे देवेंद्रजी, इथला असणारा विकासक, इथल्या असणाऱ्या या इमारतींना, इथल्या असणाऱ्या भाडेकरूंना यांना कदाचित न्याय देऊ शकत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वतः त्याचं पुनर्विकास करावं आणि त्यासाठी सुद्धा योजना आणणारं दूरदृष्टी नेतृत्व जर कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय। ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, हे संकट, या आसमानी संकटाला तुम्हाला आम्हाला सर्वांना जेव्हा फेस करावं लागतं त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा हा सर्व भाग असेल की जो दुष्काळी होता, या सर्व दुष्काळी भागाला सुद्धा मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून या सर्वांना जोडणं, प्रत्येक गावन खेड दुष्काळग्रस्त आहे, या सर्व खेड्यापाड्यांना सुद्धा पाण्याने जोडणं, तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांची असणारी भूक ही लक्षात घेऊन त्यांना सर्वांना तिथली असणारी जमीन सुजलाम सुफलाम झाली पाहिजे, हे स्वप्न महाराष्ट्रातील असणारं महायुतीचं सरकार पाहत आहे आणि त्यामध्ये पावलं उचलत आहे। आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्र, मग ते औद्योगिक क्षेत्र असेल, या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक उद्योजकाला, देशात विदेशातील असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतंय की महाराष्ट्रात येऊन आपले उद्योग धंदे थाटावेत, उद्योगधंदे सुरू करावेत। आणि म्हणूनच संपूर्ण देशामध्ये एफडीआय ची जेवढी गुंतवणूक होते त्यापेक्षा जास्त गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात व्हायला सुरुवात झाली। याचं कारण एक दूरदृष्टी नेतृत्व, एक